सर, या चित्रपटामध्ये सर्वात महत्वाची जी अडचण होती ते आर्थिक अडचण होती आणि हे आव्हान कसं तुम्ही पार पडलं? एखादा कठीण प्रसंग यामधला सांगा की जिथे आर्थिक अडचण तुम्हाला भासली. शूटिंग झाल्यानंतर मग त्या कॅमेरामॅन वगैरे जो आहे त्या चित्रपटाचा मुंबईहून ते आणले होते आपण, तर त्यांचे जे पैसे द्यायचे होते म्हणजे जवळपास 10 लाख रुपये त्यांना द्यायचे होते. तर समस्या अशी निर्माण झाली की आमच्याजवळचे पैसे संपले होते सगळे आणि पैसे संपल्यानंतर आपले जे डायरेक्टर आहे पियुषने सांगितले की सर आता हा उद्या सगळं शूटिंग घेऊन परत चालला, आता याला पैसे द्यावे लागते, ते उद्या किंवा परवा द्यावे लागते. तर मग काय करायचं, ह्या सगळ्यात मोठी समस्या निर्माण झाली की एवढं मोठं आपण केलं, सगळं शूटिंग केलं आणि याला जर हे पैसे दिले नाही तर मग हा सगळं शूटिंग आपलं घेऊन जाईल, म्हणजे आपली सगळी मेहनतीवर पाणी फिरला जाईल. तर त्यावेळेस मग आम्ही काय केलं की कर्ज करायचं ठरवलं, कारण की सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे. 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध. आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे. परमहंस श्री यशवंत बाबांचे वरुड तालुक्यासह पंचक्रोशीत हजारो भक्त आहे. हजारो नाही तर लाखो भक्त आहे आणि या लाखो भक्तांना साक्षात परमहंस श्री यशवंत बाबांचं दर्शन यशवंत चित्रपटातून झालं. या चित्रपटाची मूळ संकल्पना ज्यांची होती ते आज आपल्या स्टुडिओवरती आलेले आहेत. यशवंत चित्रपटाचे संवाद लेखक, कथा आणि पटकथा ज्यांची ही मूळ संकल्पना आहे असे अजय देशपांडे सर आज आपल्या स्टुडिओवरती आलेले आहे. खूप खूप स्वागत सर आपलं. नमस्कार सर. माझा पहिला प्रश्न असा आहे की यशवंत बाबांच्या जीवनावर चित्रपट काढावा ही संकल्पना केव्हा सुचली आणि त्याची सुरुवात कशी केली? यशवंत महाराजांच्या जीवनावर चित्रपट काढण्याची संकल्पना जी सुचली तर एक दिवशी माझ्याकडे एक व्यक्ती आले आणि त्यांनी एक यशवंत लीलामृत हा जो ग्रंथ आहे यशवंत महाराजांवर लिहिलेला, त्या ग्रंथाचं वाचन मी केलं. आणि तो ग्रंथाचं वाचन करताना त्याची आवड निर्माण झाली, त्याची गोडी निर्माण झाली. त्याचे अनेक पारायण केले त्या यशवंत लीलामृत ग्रंथाचे आणि त्यात मग डोक्यामध्ये एक स्टोरी तयार झाली किंवा आपण याचं काहीतरी नाटक लिहिलं पाहिजे, याच्यावरती काहीतरी सिरियल लिहिली पाहिजे किंवा याच्यावरती एखादा चित्रपट लिहिला पाहिजे. काय लिहावं नक्की असं कन्फ्यूज होतं. मग असंच यशवंत चित्रपटाच्या तो चित्रपट करायचा की नाही करायचा हाही विचार नक्की म्हणत नव्हता, पण ते असं सतत सुरू राहिलं विचारचक्र. त्यानंतर मग अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा एक सेमिनार होता, त्याचा मी सदस्य आहे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा. त्या सेमिनारमध्ये हा विषय मी मांडला तिथे, किंवा अशा प्रकारची एक स्क्रिप्ट माझ्या डोक्यात आहे आणि त्या स्क्रिप्टविषयी काय करायचं, म्हणजे सिरियल करायची की नाटक करायचे की चित्रपट बनवायचं की डॉक्युमेंटरी बनवायची. तर तिथे सगळे दिग्दर्शक लोक सगळे होते, महाराष्ट्रातून आलेले निर्माते होते, लेखक होते. त्या सर्वांनी एकच गोष्ट सजेस्ट केली की मी जेव्हा ती स्टोरी सांगितली त्यांना तिथे, त्याने सांगितलं की याचा चित्रपटच चांगला होऊ शकतो. मग तेव्हा मग एक कन्फर्म झालं की आपण याचा चित्रपट बनवू असं एक संकल्प. आणि मग तेव्हापासून सुरुवात केली. तेव्हापासून मग त्याच्यावरती लिखाणाला सुरुवात केली, चित्रपटाच्या लिखाणाला सुरुवात केली. जवळपास त्याला वर्ष लागलं असेल. वर्ष लागलं. बरं, कुठल्या कुठल्या अडचणी आल्या हे लेखन करत असताना? मूळ अडचण अशी की जेव्हा आम्ही त्या चित्रपटाच्या कार्यशाळेमध्ये आम्ही चर्चा केली किंवा हा चित्रपट तयार करा असं ठरलं, पण त्यानंतर मूळ समस्या ही काही आर्थिक समस्या. कारण की तिथल्या निर्मात्याने सांगितलं की याचं बजेट जवळपास 1 कोटी लागेल, 1 कोटीच्या वर बजेट जाईल चित्रपट तयार करायचा असला तर. कोणी 80 लाख म्हणायचे, कोणी 1 कोटी म्हणायचे. आणि आमच्यासमोर प्रश्न असा होता की मी एकटाच माझी संकल्पना म्हणण्यापेक्षा यशवंत माऊलीने माझ्या डोक्यात ते घुसवली, माझ्याकडून ते करून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. कारण की मी चित्रपट बनवेल आयुष्यामध्ये भविष्यामध्ये कधीतरी असा विषय म्हणत नव्हता, पण एक जीवनामध्ये असा एखादा बॅट पॅचेस असतो माणसाच्या आणि त्यावेळेस तो माणूस असा डिस्टर्ब असतो आणि तेव्हा मग तो जो अध्यात्माचा मार्ग आहे तो मार्ग त्या मार्गाने त्याला शांती मिळते किंवा समाधान मिळते. तर ते यशवंत माऊलीने हा मार्ग मला दाखवला, अध्यात्माचा मार्ग. त्या मार्गात गेल्यानंतर तो यशवंत लीलामृतचा ग्रंथ वाचण्यात आला आणि त्याच्यानंतर मग ते चित्रपट निर्माण करण्याची ते संकल्पना सुचली. आणि त्यानंतर मग आर्थिक समस्या जी निर्माण झाली की 1 कोटी रुपये कुठून आणायचा, तर मग असा विचार करता करता कोरोनाचा काळ होता तो, मला वाटतं कोरोनाचा काळ सुरू झाला आणि स्क्रिप्ट लिहून झाली होती माझी तयार. मी स्क्रिप्ट आधी लिहिली, मी ती स्क्रिप्ट लिहून झाली तयार. त्याच्यानंतर आपल्याच वरुडमधला एक पियुष भोंडे नावाचा एक कलाकार, म्हणजे तो दिग्दर्शक म्हणून मुंबईला काम करतोय, मुंबईच्या कलाक्षेत्रामध्ये. तो त्या काळामध्ये कोरोना काळामध्ये वरुडला आलेला होता.
त्यांना काही शॉर्ट फिल्म तयार केल्या होत्या. अच्छा. त्याच्या शॉर्ट फिल्म पाहायला त्यांनी मला बोलावलं त्याच्या आपल्या जागृत शाळेच्या हॉलमध्ये. तर त्या शॉर्ट फिल्म वगैरे पाहिल्यानंतर त्याची भेट झाली, ओळख झाली. त्याला ही माझी स्क्रिप्ट मी सांगितली की अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे, यशवंत माऊलीच्या जीवन चरित्रावर आधारित ती मी लिहिली आहे. तर त्याने ती वाचली. त्याने वाचल्यानंतर त्यालाही उत्साहाने त्याने सांगितलं की आपण चित्रपट बनवू शकतो, आपण करू शकतो. म्हणजे आधी मी एकटा होतो, आता माझ्या सोबती झाला. पियुष बोंडेच्या रूपाने तो एक दिग्दर्शक मिळाला. आणि मग आम्ही दोघांनी मिळून मग प्लॅनिंग करायला सुरुवात केली की आता काय करायचं, चित्रपट बनवायचा आहे, दोघांचं ठरलं. त्यानंतर मग त्याचा ट्रेलर बनवायचा आहे, प्रोमो बनवायचा आहे, असं कामाला सुरुवात झाली. बरं मला सांगा, आपल्या भागात अनेक संत आहेत. श्री संत गजानन माऊली आहेत, गुणवंत बाबा आहेत, बरेचसे संत आहे असं आपण म्हणू. मात्र परमहंस श्री यशवंत बाबांचाच का जीवनावर तुम्ही चित्रपट लिहायचं ठरवलं आणि तो ग्रंथ वाचला म्हणून का, किंवा तुम्ही RG देशमुख कृषी महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहात, तिथून काही तुमची भावनिक अटॅचमेंट बाबांशी होती का? नाही, ते बरोबर आहे. कारण की तिथे त्या वाठोड्याच्या RG देशमुख विद्यालयामध्ये मी जवळपास 24 वर्षापासून तिथे नोकरी करतोय, 24-25 वर्षापासून. आणि त्यामुळे ती एक भावनिक अटॅचमेंट होतीच. धार्मिक श्रद्धा तिथे त्यांच्या कामावर, त्याच्या यशवंत महाराजांवर होतीच. पण असा योग नाही आला की यशवंत लीलामृत ग्रंथ वाचला त्याच्यावरती आपण काहीतरी लिहिलं पाहिजे, त्याच्यावरती काहीतरी बनवलं पाहिजे, असं काही प्लॅनिंग नव्हतं काही. पण तो एक प्रसंग आला जीवनामध्ये की ते 1-2 वर्ष माझ्या जीवनात आले आणि त्यामुळे यशवंत माऊलींनी ते सगळं घडवून आणलं असं म्हणायला हरकत नाही. की त्या काळामध्ये मग मी त्या आध्यात्मिक क्षेत्राकडे वळलो आणि तेव्हा तो यशवंत लीलामृत ग्रंथ वाचनात आला. म्हणजे तोही मी वाचला नव्हता याच्या आधी. एवढे वर्ष नोकरी तिथे केली त्या गावामध्ये, यशवंत लीलामृत ग्रंथ कधी वाचनात आला नाही. एक दिवशी एका सकाळी एका व्यक्तीने, आमच्या मित्राने यशवंत लीलामृत ग्रंथ सकाळी 7 वाजता माझ्याकडे आणून दिला. त्यांनी म्हटलं की सर तुम्ही हे वाचन करा, तुम्हाला थोडंसं डोकं शांत होईल तुमचं. आणि त्याचं वाचन करायला लागलो तर मग ते पारायणच व्हायला लागले त्याचे. आणि मग त्याची स्टोरी डोक्यात तयार झाली. बरं, एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बाबांचे अनेक चमत्कार आहे, आपण या इंटरव्ह्यू मध्ये त्यावर काही बोलू नये. मात्र 1 वर्षाचा तुमचा तो प्रवास होता, चित्रपट लिहिण्याचा, संवाद, पटकथा आणि कथा. या 1 वर्षाच्या काळामध्ये बाबांची कुठेतरी, म्हणजे सतत तुमचं डोकं त्यामध्ये होतं, बाबांची कुठेतरी आभूती झाली का, किंवा दर्शन असं काही वाटलं का? यशवंत महाराजांच्या चित्रपटाच्या निर्मितीची सुरुवात, संकल्पना जेव्हा डोक्यात घोळायला लागली तेव्हापासून यशवंत माऊलींचे अनेक चमत्कार, त्याची अनुभूती मला झाली. अनेक गोष्टी की ज्या गोष्टी अशक्य आहे, म्हणजे पहिले चित्रपट बनवणे हीच गोष्ट माझ्याकडून अशक्य होती. त्या अशक्य गोष्टी ते शक्य करून दाखवण्याची किमया यशवंत माऊलीने केली. कारण की त्याचा ट्रेलर तयार करण्यासाठी जो कलाकार पाहिजे होता, यशवंत माऊलीचा रोल करणारा, त्याचा शोध घ्यायला आम्हाला 2-4 महिने लागले. तशाच परफेक्ट पर्सनॅलिटीचा व्यक्ती भेटला पाहिजे. तर तो यशवंत नितीन मनोहरे आपल्याच गावाचा एक कलाकार होता. तो मुंबईला काम करत होता कोरिओग्राफर म्हणून. तर तोही त्या काळामध्ये उरुळला आलेला होता. आणि मग त्याची निवड, तो आम्हाला भेटला, त्याची निवड केली. तर एक उत्कृष्ट कलाकार तो सुद्धा आम्हाला त्याच्या रूपात मिळाला. त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा जे अडचणी निर्माण झाल्या, मग काय करायचं बाबा, आता याचं शूटिंग कोण करणार, यासाठी पैसे कोण खर्च करणार, यासाठी चांगला कॅमेरामॅन पाहिजे, मुंबईचा कॅमेरामॅन बोलवायचा आहे. तर तेव्हा मग आम्हाला चाणक्य फोटो स्टुडिओवाले जे आपले यावलकर आहे, प्रबोध भाऊ यावलकर, ते भेटले. त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांना आम्ही सांगितलं की यशवंत माऊलीचा अशा प्रकारचा ट्रेलर तयार करायचा आहे. त्यांनी विनामूल्य सहकार्य केलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार, पूर्ण सहकार्य करायला तयार. अशा घटना घडत गेल्या की जे अडचणी आल्या त्या अडचणीवर ती माऊलीनेच उपाय सुचवला. म्हणजे या चित्रपटामध्ये चकडे, बंड्या, रिंगी वगैरे हे सगळं पाहिजे होतं, सगळं साहित्य ते खूप पाहिजे होतं आम्हाला. आम्ही पूर्ण तालुक्यात फिरलो, पण पैसा काही कोणी देणारा सापडला नाही. किंवा चांगल्या सुतीतल्या छकडे, बंड्या असते ना ते दमण्या वगैरे. पण माजी आमदार जे होते नरचंद्र ठाकरे, तर त्यांच्याकडे हे सगळं संग्रहित होतं. त्यांच्याकडे आहे, आताही आहे त्यांच्या वाड्यामध्ये हातरुण्याला. तर ते मला कळलं. मग दादांना मी फोन केला की बाबा दादा, तुमच्याकडे हे सगळ्या बंड्या सगळ्या आम्हाला पाहिजे चित्रपटासाठी. त्यांच्याकडून अशी म्हणजे असं भीती वाटली होती, म्हणजे त्याच्याविषयी आधारित भीती आहे थोडी मनात. पण तरी त्याने एका शब्दाने, एका फोनवरच त्यांनी होकार दिला. त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊन जा, पण परत व्यवस्थित आणून द्या. अशा अडचणी झाल्या, अडचणी आल्या. अडचणीवरती यशवंत माऊलींनी मार्ग दाखवला. आणि त्या अडचणी आमची एकामागे एक अशा पार करत गेलो. आर्थिक अडचणी सुद्धा अनेक आल्या. आर्थिक अडचणी तर खूप महत्वाची होती, पण वेळोवेळी देणगीदाते आले, वेळोवेळी स्पॉन्सर्स आले, वेळोवेळी. एक उपप्रश्न मी करतो, आपल्याला कोणाचं नाव या ठिकाणी घ्यायचं नाही.
अनेक अशी मंडळी होती की त्यांनी शब्द दिलेला होता की मी इतके पैसे देणार, कुठे कुठे भाषणामध्ये कोणी बोलले तुम्हाला शब्द दिला, तुम्ही सुरुवात केली, मात्र ते मध्यंतरीच्या काळामध्ये दिसलेच नाही. ते झालं का की चित्रपट बनवून राहिले बा म्हणून काहीतरी आपण आश्वासन द्यायचं. अच्छा. आणि आश्वासन दिल्यानंतर आपण अपेक्षा करतो की आता या व्यक्तीने आपल्याला आश्वासन दिलं आहे की या व्यक्तीचा आपल्याला आधार मिळेल, आर्थिक आधार मिळेल, काही टेन्शन नाही बा आपण त्या मानाने आम्ही कामाला लागलो चांगला धुमधडाक्यात. पण तसं झालं नाही काही की लोकांनी आश्वासनाचं पालन नाही केलं, विश्वासघात केला काही लोकांनी, पैसे देतो म्हणून सांगितलं दिले नाही, असं अनेक झालं. चित्रपट तो पूर्ण तरी माऊलींची कृपा आहे, माऊलीने बरोबर ते माणसं आम्हाला पाठवले आणि माऊलीकडून ते काम करून घेतलं. अशा म्हणजे वरुडात आपल्या वरुड परिसरामध्ये चांगले लोकही आहे, वाईट लोक म्हणजे काम काही टीका करणारे होते किंवा असा चित्रपट कधी वरुडमध्ये झाला काय, होईल काय, म्हणजे मूर्खपणा आहे, म्हणजे एवढा मोठा पैसा कुठून आणतील. पण हे सगळं माऊलीने घडून आणलं, म्हणजे तसं मार्ग दाखवत गेले आणि मिळत गेलं. बरं, एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे, संपूर्ण लोकांच्याच मनामध्ये आहे. यशवंत चित्रपटामध्ये आपल्या वरुड तालुक्यातील स्थानिक कलाकार घेण्याचा नेमका उद्देश काय होता? त्याचा मागचा नेमका उद्देश तोच होता की आर्थिक समस्या. कारण की जवळपास 120 कलाकार त्या चित्रपटाला लागले. 120 कलाकार म्हणजे आपल्या वरुडमधलेच नाही, वरुड, मोर्शी, अमरावती, वेगवेगळ्या भागातल्या विदर्भातले हे कलाकार आहेत. पण जास्त कलाकार वरुडमधले आपल्या. अच्छा. पण मुंबई पुण्याचे जर कलाकार हायर करतो म्हटलं तर प्रत्येक कलाकाराचं मानधन 1 लाख रुपये, 50,000 रुपये असे मानधन होतं आणि एवढं मानधन आपण देऊ शकलो नव्हतो. आणि म्हणून आपण ठरवलं असं की आपल्या वरुड तालुक्यातील भरपूर कलाकार लोक आहे, नाटकामध्ये काम केलेले लोक आहे, चित्रपटामध्ये, सिरियलमध्ये, डॉक्युमेंटरीमध्ये काम केलेले लोक आहे, गीतकार आहे, कथाकार आहे, दिग्दर्शक आहे. आपण यांना स्थान द्यायचं आणि या कलाकारांना म्हणजे संधी देऊन आपण ही कलाकृती एक चित्रपटाची निर्माण करायची. बरं, मुंबईच्या कलाकारांमध्ये आणि वरुडच्या कलाकारांमध्ये काय तुम्हाला काही फरक जाणवला का? भरपूर फरक आहे. फरक हाच आहे की मुंबईचे कलाकार ट्रेंड असतात, म्हणजे ते अनुभवी असतात, त्यांना कॅमेरासमोर कसं उभं राहायचं, तो अँगलमध्ये म्हणजे शॉट कसा द्यायचा किंवा डायलॉग डिलिव्हरी कशी करायची, हे ते ट्रेन असतात. आपल्या वरुडमधल्या कलाकारांना अनट्रेन होते हे सगळे. ते केलं होतं काही लोकांनी काम नाटकामध्ये वगैरे, पण त्यांचं आपल्याला वर्कशॉप घ्यावं लागलं. मग आमचे जे डायरेक्टर आहे पियुष भोंडे यांनी त्यांचं वर्कशॉप घेतलं, त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांच्याकडून ते काम करून घेतलं. म्हणजे अप्रशिक्षित कलाकार असून सुद्धा दिग्दर्शकाची ते किंमत आहे, कला आहे ती, त्यांच्याकडून काम त्याने करून घेतलं. हे सुद्धा एक स्ट्रगलच होतं. हे खूप मोठी रिस्क होती. म्हणजे जो घेतला कलाकार तो त्या पडद्यावरती कसा ऍक्ट करतो आणि ते ऍक्ट केल्यानंतर लोकांना ते पसंत पडेल काय, ही एक महत्वाची गोष्ट होती. पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं त्याच्यामध्ये आपल्याला. या चित्रपटामध्ये सर्वात महत्वाची जी अडचण होती ती आर्थिक अडचण होती. आणि हे आव्हान कसं तुम्ही पार पडलं? एखादा कठीण प्रसंग यामधला सांगा की जिथे आर्थिक अडचण तुम्हाला भासली. एक प्रसंग असा होता की चित्रपटाचं शूटिंग झालं, आटोपलं आमचं, आणि चित्रपटाचं शूटिंग झाल्यानंतर मग त्या कॅमेरामॅन वगैरे जो आहे त्या चित्रपटाचा मुंबईहून ते आणले होते आपण, तर त्यांचे जे पैसे द्यायचे होते म्हणजे जवळपास 10 लाख रुपये त्यांना द्यायचे होते. तर समस्या अशी निर्माण झाली की आमच्याजवळचे पैसे संपले होते सगळे. आणि पैसे संपल्यानंतर आपले जे डायरेक्टर आहे पियुषने सांगितले की सर आता उद्या सगळं शूटिंग घेऊन परत चालला, आता याला पैसे द्यावे लागते, ते उद्या किंवा परवा द्यावं लागते. तर मग काय करायचं, ह्या सगळ्यात मोठी समस्या निर्माण झाली की एवढं मोठं आपण केलं, सगळं शूटिंग केलं आणि याला जर हे पैसे दिले नाही तर मग सगळं शूटिंग आपलं घेऊन जाईल, म्हणजे आपली सगळी मेहनतीवर पाणी फिरला जाईल. तर त्यावेळेस मग आम्ही काय केलं की कर्ज करायचं ठरवलं, कारण की कर्ज काढायचं, मोठं कर्ज काढायचं ठरवलं. तर आम्ही ठरवलं की मग आम्ही काय केलं, आमचे एक मित्र आहे जरुडला, डेबूजी संस्थेचे अध्यक्ष आहे रवींद्रजी सुरजुशे, शिक्षक आहे ते. तर मी त्यांना फोन, माझे मित्र आहे तो, त्याला फोन लावला की म्हटलं सुरजुशे सर मला अर्जंट 10 लाख रुपये पाहिजे. तर ते म्हणजे कशासाठी पाहिजे, म्हटलं बाबा चित्रपटाचा तुम्हाला माहीत आहे यशवंत माऊली चित्रपट आपण तयार करतोय, त्यासाठी अर्जंट 10 लाख पाहिजे, कारण की ते जर झालं दिले नाही तर मग चित्रपट आपला चालला जाईल, तिकडे आपलं सगळं वाया चाललं जाईल. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी अर्जंट बोलावून 10 लाख रुपये दिले, कोणतेही डॉक्युमेंट्स न घेता. फॉर्मवर कर्ज माझ्याच नावावर, माझ्या मिसेसच्या नावावर काढलं. म्हणजे सुषमा देशपांडे ह्या त्याच्या निर्मात्या आहेत, त्या चित्रपटाच्या सहाय्यक निर्मात्या, तर त्यांच्या नावावरती चित्र आहे ते लोन काढलं. म्हणजे सुषमा देशपांडेच्या नावावर अजूनही लोन आहे डेबूजी संस्थेचं, तर त्यांच्या नावावरती त्यांनी फक्त फॉर्म भरून घेतला, बाकी कोणते जे डॉक्युमेंट्स लागतात की स्टॅम्प पेपर आहे हे आहे ते नंतर केलं आम्ही. आधी त्यांनी पैसे आमचे सँक्शन केले आणि ते पैसे सँक्शन झाल्यानंतर मग ते 10 लाख रुपये दिले, तेव्हा त्या चित्रपटाचं पूर्ण जे काम आहे ते आपल्याला मिळालं. कदाचित ते कर्ज काढलं नसतं तर तो चित्रपट, ते जर तेव्हा वेळेवर मदत मिळाली नसती
वेळेवर मदत मिळाली नसती तर ते चित्रपट आपल्या हाती लागला नसता, अशी कंडिशन झाली असती. म्हणून ते त्या संस्थेचे अध्यक्ष आहे रवींद्रजी सुरदुशे, हे देवासारखे धावून आले. किंवा यशवंत माऊलींनी त्यांना बुद्धी दिली असेल किंवा यांना तू मदत कर, म्हणून त्यांच्या त्या मदतीचे खूप आभार मानतो मी या निमित्ताने, की ते मदत त्यांनी केली, त्याच्यामुळे आपल्याला ते चित्रपट हे पूर्णत्वास गेलं. जसं आता यशवंत चित्रपटाला चांगलं यश आपल्या वरुड तालुक्यात मिळालं, विदर्भात मिळालं. आता फक्त मराठी या चॅनलवरती देखील यशवंत चित्रपट रविवारी येतोय. तर तुम्ही या चित्रपटाचं लेखन केलं, संवाद तुम्ही लिहिले, आता तो फक्त मराठीवर हा सिनेमा येतोय. तर अशी आता संकल्पना आहे का डोक्यात की एखादा आणखी चित्रपट लिहावा किंवा काही एखादी संकल्पना आहे? म्हणजे त्या काळात काय झालं की यशवंत चित्रपट रिलीज झाला आपल्या वरुडच्या टॉकीजमध्ये, अमरावतीच्या टॉकीजमध्ये किंवा चांदूर बाजार, परतवाडा, काटोल, जळालखेडा अशा वेगवेगळ्या टॉकीजमध्ये रिलीज झाला तो. तर तेव्हा तो चित्रपट पाहून किंवा त्या चित्रपटाचं ट्रेलर वगैरे पाहून ते अच्युत महाराज जे संस्थान आहे अमरावतीचं, त्याचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर सावरकर साहेब, त्यांचा एकदा फोन आला. त्यांनी बोलावलं की बा हे चांगलं काम केलं तुम्ही, म्हणजे चांगला चित्रपट तयार केला. तर त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की संत अच्युत महाराज जे आपल्या वरुडचेच आहे, त्यांचा जन्म वरुडला झालेला आहे आणि वरुडच्याच कर्मभूमीतले आहे, तर त्यांच्या जीवनावरती आपण चित्रपट तयार करावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आणि त्यानंतर मग सुधीरजी दिवे साहेब जे गडकरी साहेबांचे OAD आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं, मला फोन केला, त्यांनी घरी बोलावलं, त्यांनी सांगितलं की अच्युत महाराजांच्या जीवनावरती चित्रपट तयार करा, लिहा तुम्ही, आणि काय जे आर्थिक सोय आहे ते आम्ही करू. तर त्यासाठी मग लिखाण सुरू केलं. म्हणजे आता मागच्या वर्षीपासून लिहिणं सुरू केलं. अच्युत महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव होता, 100 वर्ष त्यांच्या जन्माला झाले, तर तेव्हापासून ते लिखाणाला सुरुवात केली. आता तो चित्रपट लिहून झाला जवळपास अच्युत महाराजांच्या जीवनावरती. तर त्याचं मग पुन्हा अजून पटकथा लिहायची आहे, संवाद लिहायचे आहे, अशा 2-3 स्टेप आहे अजून. किती कालावधी अजून लागेल, 5-6 महिने लागेल त्याला, पण पुढच्या वर्षापर्यंत होऊन जाईल ते. म्हणजे लेखन त्याचं तयार होईल, स्क्रिप्ट लिखाण म्हणजे त्याचे स्टेप आहे त्या सगळ्या होऊन जाईल आणि मग त्याच्या शूटिंगला सुरुवात होईल. म्हणजे नेक्स्ट आपला चित्रपट अच्युत महाराजांचा आहे. बरं, आपली आता 2-3 वेळा चर्चा झाली की संवाद असतो, पटकथा असतो. युवा लेखकांना काय सांगाल की चित्रपट लिहिण्याची सुरुवात कशी करायची असते आणि कुठल्या स्टेप त्याच्यामध्ये असतात? चित्रपट लिहिण्याचा विषय जरी डोक्यात आला एखादा, तरी त्याची मूळ संकल्पना सुचली. संकल्पना म्हणजे त्याचा विषय, म्हणजे जर आपल्याला एखादा विषय सुचला की त्या विषयावरती आपल्याला चित्रपट लिहायचा आहे, तो विषय महत्त्वाचा आहे. म्हणजे त्याला आपण जॉगर म्हणतो की ते जॉनर जे असते त्याचं, की कोणता विषय आहे, तो विषय लोकांना पटला पाहिजे. तो सामाजिक आहे काय, राजकीय आहे काय, धार्मिक आहे काय, किंवा कसा आहे तो, क्रिमिनल आहे काय, तो विषय महत्त्वाचा आहे. आणि त्या विषयाला अनुसरून मग कथाचं लेखन जे आपण करतो ते कथालेखन सुरुवातीला करावं लागतं, ते स्टोरी पूर्ण. मग त्या स्टोरीमध्ये काय टर्निंग आहे वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे स्टार्टिंग, मिडल पॉईंट आणि एंड, त्याच्यामध्ये काय आहे. तर म्हणजे काय ते आपली स्टोरी लिहिताना आपण ते सगळं त्याच्यामध्ये ते लिखाण करतो. त्याच्यानंतर मग आपल्याला पटकथा लिहायची, त्याचे प्रत्येकाचे सीन वेगवेगळे करायचे, त्या स्टोरीमधले सीन वेगवेगळे करायचे. म्हणजे तो प्रसंग, त्याला आपण प्रसंग वेगवेगळे लिहायचे. प्रसंग लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये डायलॉग भरतो आपण, प्रत्येक कॅरेक्टरच्या तोंडी डायलॉग आले पाहिजे. ते डायलॉग लिहिणे सगळ्यात कठीण काम, कारण की त्या म्हणजे जसं आता यशवंत माऊलीचे आपण डायलॉग लिहिले, तर त्या काळात मी नव्हतो, तुम्ही नव्हते, पण ते त्या काळात कसे बोलले असेल, त्याच्या काय त्याचं वाक्य असेल, हे कठीण काम आहे. मग त्यासाठी थोडंसं वर्कशॉप वगैरे, कार्यशाळा वगैरे जर आपण अटेंड केल्या, म्हणजे कथा, पटकथा, संवाद लेखनाच्या कार्यशाळा होत असतात मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी. ज्यांना आवड आहे याची, तर ते मला भेटले किंवा मी तर सांगू शकेल किंवा अशा प्रकारच्या कार्यशाळा होत्या. कार्यशाळेमध्ये आपण थोडं फिनिशिंग होईल, मार्गदर्शन होईल त्याच्यामध्ये, परफेक्ट कसं लिहायचं ते. पण लिहू शकतात, आपल्या भागात ते कलाकार आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपल्या चित्रपटामध्ये गीत लेखनाचा विषय निघाला, की आपल्या चित्रपटामध्ये 5 गाणी आहे, त्या 5ही गाण्याचं 5 प्रसंग आहे, 5 प्रसंगावर 5 गाणे लिहायचे होते. तर आम्ही आवाहन केलं तालुक्यातल्या लेखकांना, किंवा ज्यांना कोणाला गीत लेखनाची आवड असेल ते आमच्याकडे भेटा. तर आपल्या वरुड तालुक्यातले 8-10 लोक आले. 8-10 लोकांना आपण प्रसंग सांगितले पहिले समजावून, आणि त्या प्रसंगावर त्यांना गीत लिहायला सांगितलं. त्यापैकी मांगरूळचे रत्नाकर वानखडे म्हणून आहे, मांगरूळचे आपले, त्यांनी गीत लेखन केलं याच्यामध्ये. नंतर
झालं. सिलेक्ट झालं. अच्छा. नंतर मंगेश खैरकर म्हणून आपल्या वरुडचे कलाकार आहे, त्यांनी गीतलेखन केलं, ते सुद्धा त्यांचं सिलेक्ट झालं. म्हणजे आपल्या वरुड तालुक्यातल्या कवींनी किंवा लेखकांनी गीतलेखन केलं, त्याचं गीत गाणं तयार झालं. तिथे कविताच आहे ती, त्याचं गीत झालं, गाणं झालं. तर हे खूप मोठी उपलब्धी आहे. आणि पाचही गाणे चित्रपटामध्ये खूप गाजलेले आहे आपले, खूप सुमधुर गाणी आहे. आणि त्या पाचही गाण्यांना वरुड तालुक्यामधलाच कलाकार जे आता आपल्या सध्यामध्ये जिवंत नाही आहे, आमचे मित्र सतीश सावरकर, अच्छा, इकडे जामगाव खडक्याचे, तर त्या सतीश सावरकरांनी संगीत दिलं आहे त्या चित्रपटाला. अच्छा, पूर्ण गाण्याला संगीत दिलेलं. म्हणजे त्याचं ते काटोलला राहत होते, तर ते आता नाही आहेत, त्यांचं निधन झालं. माझे मित्र होते, त्यांनी खूप छान, त्यांच्या मुलाने त्याच्यात गायन केलं. त्यांच्या मिसेस जे आहे त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये गायन केलेलं आहे. तर खूप छानपैकी, म्हणजे आपल्या वरुड तालुक्यातला संगीतकार आहे, वरुड तालुक्यातलाच गीतकार आहे, वरुड तालुक्यातलाच लेखकही आहे, वरुड तालुक्यामधलाच दिग्दर्शक आहे, वरुड तालुक्यामधले जवळपास 70-80% कलाकार आहे. जसा वरुडचा संत्रा प्रसिद्ध आहे तसंच कलाकार सुद्धा, म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वरुड तालुका नक्कीच या चित्रपटाच्या माध्यमातून हे सिद्ध झालं किंवा सिद्ध झालं की कलाकार लोक वरुड तालुक्यामध्ये आहे. कारण की अमरावतीच्या लोकांनी सुद्धा चित्रपट तयार केले, म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक लोकांनी चित्रपट तयार केले असेल, पण कोणाचा चित्रपट टीव्हीवर आला नाही. आपल्या ह्या अच्युत महाराजांचे या चित्रपट, यशवंत महाराजांचे कमाल, चमत्कार, की आपला चित्रपट महाराष्ट्रातल्या सगळ्या घरात चालला. आणि त्यानिमित्ताने यशवंत महाराजांचं कार्य घराघरात पोहोचून आलं, यशवंत महाराजांचं नाव घराघरात चाललं, हे विषय. सर, तुम्ही या चित्रपटाचं संपूर्ण प्रसंग मला सांगितला. आता खरं तर या चित्रपटाच्या दिग्दर्शक असो, तुम्ही लेखक असो किंवा कलाकार, यांचं एक मोठं यश की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आता हा चित्रपट पोहोचतोय. काय आवाहन कराल? येत्या रविवारला हा चित्रपट फक्त मराठी या टीव्ही चॅनलवर येतोय, आमच्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल? हा चित्रपट यशवंत माऊलींच्या जीवनपट उलगडवून दाखवणारा चित्रपट आहे. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने यशवंत माऊलींचं कार्य, त्यांचं जीवन कार्य महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवण्याचं कार्य, म्हणजे महत्त्वाचं काम, पवित्र काम फक्त मराठी चॅनलद्वारे केल्या जात आहे. आणि त्यात महत्त्वाचा सहभाग तुमचा सुद्धा आहे. हे तुमच्या चॅनलतर्फे या लोकांपर्यंत आपण पोहोचतो आहे. तर मी सर्वांना हेच आवाहन करेल की यशवंत महाराजांचं जे काही भक्त आहे, श्रद्धाळू लोक आहे, त्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगा, आपल्या दोस्तमित्रांना सांगा की 13 तारखेला सायंकाळी 6 वाजता फक्त मराठी या चॅनलवरती हा चित्रपट पाहायला विसरू नका. या चित्रपट पाहण्याच्या निमित्ताने आपल्या वरुड तालुक्यातील कलाकारांचं कौतुक केलं जाईल, कौतुक होईल, म्हणजे त्याची कला पाहायला मिळेल. दिग्दर्शक आहे, लेखक आहे, गीतकार आहे, संगीतकार आहे, सगळ्या कलाकारांचं कौतुक पाहायला मिळेल तुम्हाला. त्यांचं कार्य आपल्याला, म्हणजे वरुड तालुक्यातील कलाकारांचं कार्य महाराष्ट्रभर या निमित्ताने पोहोचत आहे. तर सर्वांना विनंती आहे, आग्रह आहे की 13 तारखेला संध्याकाळी 6 वाजता फक्त मराठी चॅनलवर हा चित्रपट पाहायला विसरू नका. जय यशवंत माऊली. खूप खूप धन्यवाद सर. हे होते यशवंत चित्रपटाचे लेखक, पटकथा आणि संवाद लेखक अजय देशपांडे सर. यशवंत चित्रपटाची मूळ संकल्पना यांची होती आणि हा चित्रपट लिहित असताना, हा चित्रपट तयार करत असताना कुठल्या अडचणीचा सामना करावा लागला, कुठले प्रसंग त्या ठिकाणी घडले, या सर्व गोष्टींची माहिती या मुलाखतीमध्ये त्यांनी दिलेली आहे. मात्र तुमच्या मनात काही प्रश्न राहिले असतील तर ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण नक्की तुमच्या मनातील प्रश्न विचारू. या मुलाखतीमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.